हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आता आपलं ऑल स्टार जवळ येतं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे की यावेळेला आपले जे प्लेयर्सची प्रोफाईल आहे, फोटोज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबवरती ओव्हरले म्हणून दाखवणार आहे. त्या ओव्हरलेची लिंक वगैरे मी त्या क्रिकप्लसवाल्याकडून घेतलेली आहे. तर त्यासाठी आता ते एकदम चांगल्या प्रकारे दिसावं, म्हणजे टीमचं रोस्टर वगैरे सगळं यूट्यूबवरती व्यवस्थित दिसावं. ह्याच्यासाठी जर प्रत्येक प्लेयरने आपापला स्वतःचा फोटो जर क्रिकप्लसमध्ये ॲड केला ना, तर ते खूप भारी दिसेल. मग ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही तशा प्रकारे करून टाका. ते संडेला जेव्हा आपण लाईव्ह वगैरे होईल तेव्हा ते दिसतं ना, ते खूप चांगलं दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपला फोटो अपडेट करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्रिकक्लब्सचं ॲप डाउनलोड करावं लागेल. ओके, जर ते ॲप नसेल तर तुम्ही त्या ॲप स्टोअरवरती क्रिकक्लब्स म्हणून सर्च केलं ना, हे CRICCLUBS क्रिकक्लब्स तर असं येणार. हे तुम्ही त्याच्यावरती लॉग इन करा. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट नसेल तर न्यू अकाउंट क्रिएट करा. ओके, तुम्ही युजर नेम, ईमेल, फोन नंबर कशाप्रकारे करू शकता. आणि जेव्हा तुम्ही लॉग इन क्रिएट केलं त्याच्यानंतर मग इथे येऊन तुम्ही लॉग इन करा. तर मी एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅम्पल लॉग इन करून दाखवतो. लाईक दॅट. ओके, असं लॉग इन तुम्ही केलं तर ते लॉग इन होईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आता BTCL दिसेल का नाही दिसेल माहीत नाही. मग त्यासाठी तुम्हाला इथे टॉपला सर्च आहे, एक मॅग्निफाईंग ग्लासचं सिम्बल आहे, ते सर्च करा. ते सर्च केलं का तिकडे तुम्हाला लीग सर्च करता येईल. लीग सर्च केलं का इथे BTCL असं टाका, सर्च करा. बऱ्याचशा गोष्टी दिसतील. बऱ्याचशा लोकांनी डुप्लिकेट BTCLचे प्रोफाईल पण क्रिएट केले आहेत. ही पहिले US मधली BTCL आहे. ही आपली खालची BTCL आपली येते, ग्रीन कलरचा लोगो जो आहे तो, त्याच्यावरती क्लिक करा. तर तुम्हाला BTCLचं ओपन होईल. इथं टॉपला तुम्हाला फॉलोचं सिम्बल दिसते, त्याच्यावरती सगळे क्लिक करा, म्हणजे तुम्ही BTCLला फॉलो पण होऊन जातील. खाली बघा दिसते शेअरिंगसाठी. ओके, इथे फॉलोचं आहे, फॉलोवर क्लिक केलं का ते फॉलो होऊन जाईल. तिकडे फॉलोविंग म्हणून दिसेल. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये हा मेनू स्क्रोल करा आणि इथे सिरीज आहे, त्या सिरीजवरती क्लिक करा. सिरीजवरती क्लिक केलं का तुम्हाला डिफरंट टाईपच्या सिरीज दिसतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क ऑल स्टार ही आपली जी ऑल स्टार येणार आहे त्याची सिरीज दिसेल. ते खाली मेन्यू आला, त्याला व्ह्यू सिरीज म्हणून क्रिएट करा. तर व्ह्यू सिरीज क्रिएट केल्यावर त्या सिरीजच्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतील. आता त्या सिरीजमध्ये आपण कोणत्या टीम्स टाकलेल्या आहेत त्या टीमच्या तुम्ही तिथे जा, टीम्सवरती क्लिक करा. तर चिंतामणी, सायबर नाईट्स, वॉट एव्हर तर तुम्ही ज्या टीमचे प्लेयर आहे त्या टीममध्ये तुम्ही सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल सायबर नाईट्स, खाली व्ह्यू डिटेल्स करा आणि प्लेयर्सवरती क्लिक करा. तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आहे संदेश परब. तुम्ही ॲज अ संदेश परब आहे आणि संदेश परब ॲज अ तुम्ही लॉग इन केलेलं आहे. तर त्या संदेश परबवरती म्हणजे हे दिसते ते तुम्हीच आहे समजा. त्याच्यावरती क्लिक केलं ना, तुम्हाला प्लेयर डिटेल दिसतील. प्लेयर डिटेल दिसते का तुम्हाला तिकडे दिसते बघा, संदेश परबच्या खाली इज दिस यू, क्लेम युअर प्रोफाईल. म्हणजे तुम्ही जर अकाउंट क्रिएट केलं असेल तर, आणि तुम्ही जर संदेश परब असतील तर तुम्ही ते क्लेम करू शकता. तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं ना, तर त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. क्लिक करतो मी. क्लिक केलं का काय आलं बघा, युअर प्रोफाईल क्लेम इज वेटिंग फॉर अप्रूव्हल. म्हणजे कोणी प्रोफाईल क्लेम केलं ते मग आम्हाला येणार. मग ॲज अ ॲडमिन ते आम्ही तुम्हाला अप्रूव्ह करून देऊ. फक्त आम्ही बघताना एवढं बघतो की त्याच्यावरती ज्या माणसाच्या नावाचा ईमेल असेल त्याचंच होईल. म्हणजे असं नाही की संदेश परबची प्रोफाईल दुसरी कोणाने क्लेम केली तर ती रिजेक्ट करून टाकू. ते प्रोफाईल क्लिक केल्यावरती मग तुम्हाला तुमचे फोटो वगैरे काय चेंज करायचे ते सगळं करता येईल. मग एकदा तुमची प्रोफाईल क्लेम झाली का तुम्ही मागे जायचं, तुमच्या नॉर्मल होम स्क्रीनवरती, होमवरती जायचं. इथे टॉप राईटला इथे व्ह्यू प्रोफाईलमध्ये गेलं ना का तुम्हाला बघा इथे ऑप्शन येतो आहे. तर इथे तुम्ही तुमचा फोटो तुम्ही लोड फ्रॉम लायब्ररी करू शकता किंवा तुम्ही ते यूज कॅमेराकडून त्यावेळेला फोटो काढू शकता. पण ही प्रोफाईल अपडेट करून ठेवा. आणि एकदा प्रोफाईल तुमची क्लेम झाली का ती परमनंटली तुमच्यासोबत राहते. ती कधीच कोण तुमच्याकडून घेऊ शकत नाही. आणि प्रॉपरली तुम्ही ज्या टीममध्ये जाणार त्या टीममध्ये ते ॲड होते. आणि एकदा तुम्ही जे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी ॲड केल्या त्या परमनंटली तिथे राहतात. म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही नेक्स्ट टाईममध्ये दुसऱ्या टीममध्ये ॲड झाला किंवा तुम्ही दुसरीकडे कुठे गेला तर तुमची प्रोफाईल ती तुमच्यासोबत जाईल. आणि त्या प्रोफाईलचे सगळे स्टॅटिस्टिक्स वगैरे जे काय असतील ना, ह्या सगळ्या गोष्टी, रन, स्कोअर, बॉलिंग वगैरे हे सगळं प्रॉपरली सगळं इथे दिसतं. कुठे मॅचेस, काय मॅचेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर प्लीज हे करा. म्हणजे कसं आहे, सगळ्यांचे फोटो त्याच्यावरती प्रॉपरली अपलोड होतील. आणि फोटो असा अपलोड करा की त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचा फेस दिसेल. असं जास्त लांबून वगैरे नको, म्हणजे पोर्ट्रेट टाईप, की त्याच्यामध्ये फेस तुमचा क्लिअरली दिसेल. म्हणजे ते टी व्हीवरती वगैरे
दिसताना खूप चांगलं होईल. तर प्लीज तेवढं करा. सगळ्यांचे प्रोफाईल आणि सगळ्यांचे ते फोटोज अपलोड करून घ्या. म्हणजे आपल्याला यूट्यूबवरती ते प्रोफाईल प्लेयर प्रोफाईल दाखवताना, टीम स्क्वॉड दाखवताना त्या सगळ्या गोष्टी ते खूप प्रॉपरली दिसतील. ठीक आहे, चालेल. काही क्वेश्चन असेल तर विचारा. ओके, थँक्यू.